हरीच्या जागरणा जाता का रे नये मना. तुकोबा आपल्या मनाला आणि जगाला विचारतात, अरे माणसा, तुला हरीच्या जागरणाला, भक्तीला किंवा कीर्तनाला जावंसं का वाटत नाही? संसारातील इतर सर्व गोष्टींसाठी माणसाकडे वेळ असतो, पण जिथे आत्म्याला शांती मिळते तिथे जायला मात्र मन धजावत नाही. कोठे पाहसील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी. तुकोबा एक कठोर वास्तव मांडतात. ते म्हणतात, तू आयुष्यात केवळ नफा तोटा पाहत बसला आहेस, पण सर्वात मोठी तुटी, जे नुकसान आहे, ते कुठे होतंय हे तुला समजत नाहीये. तुझे मौल्यवान आयुष्य फुकासाठी म्हणजे काय तर व्यर्थ खर्ची पडत आहे. जो वेळ देवाच्या स्मरणामध्ये, भजनामध्ये, भक्तीमध्ये जात नाही, तो वेळ वाया गेला असे समजावे. ज्यांची तुझ गुंती ते तो मोकलिती अंती. ज्या लोकांसाठी, नात्यांसाठी किंवा मालमत्तेसाठी तू दिवस रात्र कष्ट करतोस, ज्यांच्यात तुझी गुंती म्हणजे आसक्ती अडकली आहे, तुझं मन अडकलं आहे, ते सर्व लोक तुला शेवटी तुझ्या शेवटच्या वेळी सोडून देणार आहेत. मृत्यूच्या वेळी केवळ तुझे पुण्य आणि देवाचे नामच सोबत येणार आहे. तुका म्हणे बरा लाभ काय तो विचारा. तुकोबार समारोप करताना सांगतात, अरे बाबा, नीट शांत बसून विचार कर की आयुष्याचा खरा लाभ कशात आहे. संसारातील सुख क्षणभंगूर आहे, पण भगवंताची प्राप्ती हाच जीवनाचा सर्वात मोठा आणि शाश्वत लाभ आहे.